मंगळवार पेठेतील बेलबागेत दिव्यांग भवनासाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे। त्यासाठी बांधकामही सुरू झालंय, पण प्रस्तावित दिव्यांग भवनाला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे। तर त्याच जागेवर दिव्यांग भवन उभारावं अशी मागणी दिव्यांग बांधवांकडून होतीये। या पार्श्वभूमीवर आज महापालिकेच्या चौकातच जाहीर बैठक झाली। महापौर रूपाराणी निकम यांनी कुणावरही अन्याय न करता चांगलं दिव्यांग भवन उभारू अशी ग्वाही दिली। तर स्थानिक नागरिकांना धमकावणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून कारवाई करू असंही महापौर निकम यांनी स्पष्ट केलं। अनेक वर्षांच्या मागणीनंतर कोल्हापूर महानगरपालिकेनं बेलबागेतील मोकळ्या जागेत दिव्यांग भवन उभारणीला प्रारंभ केलाय। त्यासाठी 39 लाख रुपये खर्चून खड्डा खोदण्यात आलाय, पण स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे दिव्यांग भवनाचं काम रखडलंय। 2 दिवसांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या सभेत बेलबागेतील दिव्यांग भवन रद्द करावं असा सदस्य ठराव मंजूर झाला। त्यानंतर महापौरांच्या उपस्थितीत आज महापालिका चौकात दिव्यांग आणि स्थानिक नागरिक यांची बैठक झाली। मंजूर झालेल्या मंगळवार पेठेतील जागेवरच दिव्यांग भवन उभारलं पाहिजे असा आग्रह सर्व दिव्यांग संघटनांच्या प्रतिनिधींनी धरला। तर स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर दिव्यांग भवनाऐवजी विरंगुळा केंद्र उभारण्याचा सदस्य ठराव झाल्याचं अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी सांगितलं। जागेची पाहणी करून दिव्यांग भवनाचा आराखडा बनवला, त्यासाठी 2 कोटींचा निधी आला। मग आत्ताच दिव्यांग भवनाबाबत विरोध का अशी विचारणा प्रहार संघटनेचे अरुण विभूते यांनी केली। दिव्यांगांना ही जगण्याचा अधिकार आहे असंही त्यांनी सांगितलं। त्यावर स्थानिक नागरिकांनी आपली मतं मांडली। दिव्यांग भवनासाठी बेलबागेतील जागा योग्य नाही, शिवाय महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार इथल्या नागरिकांना धमकावत असून रस्ता बंद करणार, घरं पाडणार अशी भीती घालत आहेत। त्यामुळे हे भवन रद्द करून त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारलं जावं अशी मागणी प्रशांत मंडलिक यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केली। दिव्यांग भवन बांधायला विरोध नाही, पण केवळ 3 मीटरचा रस्ता असल्यानं अग्निशमनची गाडी सुद्धा जाऊ शकत नाही असं माजी नगरसेवक किरण नकाते यांनी सांगितलं। बांधकामासाठी निधी खर्च झालाय, त्यामुळे सकारात्मक आणि सहानुभूतीपूर्वक विचार करावा असं आदिल फरास यांनी सांगितलं। यावेळी नगरसेवक मुरलीधर जाधव, जयश्री चव्हाण, अमर समर्थ यांनीही आपली मतं मांडली। तर विजय खाडे पाटील यांनी दिव्यांग भवनासाठी मंगळवार पेठेतील शिवराज विद्यालया पाठीमागची जागा सुचवली। स्थानिक नागरिक आणि दिव्यांगांच्या तक्रारींचं निरसन करून सुवर्णमध्य काढूया असं राजू लाटकर यांनी सांगितलं। मात्र मंजूर झालेल्या ठिकाणीच दिव्यांग भवन बांधावं असा आग्रह दिव्यांगांनी धरला। अखेर पुन्हा एकदा बेलबागेतील जागेची पाहणी करू असं महापौर रूपाराणी निकम यांनी सांगितलं। शिवाय दुसरी पर्यायी जागा मिळाली तर अधिक चांगल्या प्रकारे दिव्यांग भवन उभारू, त्यासाठी कोणावरही अन्याय होणार नाही असा निर्वाळा महापौर निकम यांनी दिला।